नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये टेक्निकल असिस्टंट आणि इतर पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत. पेठ नगरपंचायत पेठ. संपर्क क्रमांक आहे 0258-225510. ईमेल ID दिला आहे. जावक क्रमांक दिला आहे. दिनांक आहे 23 फेब्रुवारी 2026. जाहीर आवाहन. जनगणना 2027चे कामकाज पार पाडण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ म्हणजेच टेक्निकल असिस्टंट यांची निवड तात्पुरत्या स्वरूपात माहे जानेवारी 2026 पासून 18 महिन्यांकरिता एक जागा तांत्रिक मनुष्यबळ टेक्निकल असिस्टंट यांची नियुक्ती करावयाची आहे. तर दिलेल्या माहितीप्रमाणे जनगणना 2027चे कामकाज पार पाडण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ म्हणजेच टेक्निकल असिस्टंट या पदाची निवड तात्पुरत्या स्वरूपात जानेवारी 2026 या महिन्यापासून 18 महिन्यांकरिता एक जागा टेक्निकल असिस्टंट या पदाची नियुक्ती करण्यात येत आहे. सदर पद भरण्यासाठी दिनांक 24 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत पेठ नगरपंचायत पेठ कार्यालय जिल्हा नाशिक येथे विहित नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रासह सीलबंद लिफाफ्यात स्वीकारण्यात येणार आहे. तर उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्याची तारीख सुरुवातीची तारीख आहे 24 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत दिली आहे. आणि पत्ता आहे ॲड्रेस पेठ नगरपंचायत पेठ कार्यालय जिल्हा नाशिक येथे दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रासह सीलबंद लिफाफ्यात अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विहित मुदतीत सादर करावा. तर उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत, या पदासाठी पात्र उमेदवार आहेत, अशा इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक एज्युकेशन अनुभव प्रमाणपत्रे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट व इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ॲप्लिकेशन दिलेल्या मुदतीत विहित मुदतीत अर्ज सादर करायचा आहे. रिक्त पदाचा तपशील. अनुक्रमांक 1 पदाचे नाव तांत्रिक मनुष्यबळ टेक्निकल असिस्टंट. एकूण पदे एक जागा भरण्यात येत आहे. ठोक मासिक मानधन 25,000 रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे. शैक्षणिक पात्रता व अनुभव. 1 मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी, म्हणजेच उमेदवार एनी ग्रॅज्युएट असेल तरी चालेल, कोणत्याही शाखेतील पदवी ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. 2 MSCIT सोबतच MSCIT कोर्स उमेदवारांनी केलेला असावा. वयोमर्यादा 18 वर्ष ते 35 वर्ष. 18 वर्षापासून 35 वर्षापर्यंत उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 24/2/2026 ते दिनांक 28/2/2026 म्हणजे 24 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करण्याची या ठिकाणी मुदत दिली आहे टेक्निकल असिस्टंट या पदासाठी. इन्फॉर्मेशन सूचना. उपरोक्त पदाच्या सर्व अटी व शर्ती. तर या ठिकाणी या पदाच्या सर्व अटी व शर्ती दिल्या आहेत. मुद्दा क्रमांक 1 नियुक्त करण्यात येणारा उमेदवार हा किमान पदवीधर व त्यास संगणकावरील डिजिटल ॲप्लिकेशन तसेच जनगणना विषयक कामे योग्यरित्या पार पाडता येणे आवश्यक आहे. तर उमेदवार या ठिकाणी जो नियुक्त करण्यात येत आहे हा उमेदवार किमान पदवीधर व या उमेदवाराला संगणकावरील डिजिटल ॲप्लिकेशन तसेच जनगणना विषयक कामे योग्यरित्या पार पाडता येणे आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 2 नियुक्तीप्राप्त उमेदवारास सदर नियुक्तीच्या आधारे भविष्यात कुठल्याही शासकीय सेवा, इतर भत्ते तसेच इतर कुठल्याही लाभाचा अधिकार राहणार नाही. तर या ठिकाणी टेक्निकल असिस्टंट या पदाची नियुक्ती झाल्यानंतर अशा उमेदवारांना भविष्यात कुठल्याही शासकीय सेवा, इतर भत्ते तसेच इतर कुठल्याही लाभाचा अधिकार राहणार नाही. म्हणजेच नियुक्तीप्राप्त उमेदवारास सदर नियुक्तीच्या आधारे भविष्यात कुठल्याही लाभाचा अधिकार राहणार नाही. मुद्दा क्रमांक 3 उमेदवाराची सेवा समाधानकारक आढळून न आल्यास त्याची सेवा कुठल्याही क्षणी खंडित करण्यात येईल आणि उमेदवाराचे काम किंवा सेवा समाधानकारक आढळून न आल्यास किंवा समाधानकारक नसल्यास त्या उमेदवाराची सेवा कुठल्याही क्षणी खंडित करण्यात येईल. मुद्दा क्रमांक 4 उमेदवार हे संबंधित तहसील, झोन किंवा स्थानिक क्षेत्रातीलच असावेत. उमेदवार हे
स्थानिक तहसील झोनचे असावे किंवा स्थानिक क्षेत्रातीलच असावे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना दररोज ये जा करणे सुलभ होईल व जनगणनेचे कामकाज वेळेत पूर्ण करता येईल. मुद्दा क्रमांक 5. अर्ज सादर केल्यानंतर पात्र उमेदवारास मुलाखतीकरता स्वतंत्र कळवण्यात येईल. अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीकरता स्वतंत्र कळवण्यात येणार आहे. कुठलेही कारण न देता सदर प्रक्रियेत पदाची निवड व बदल करण्याचे अधिकार हे चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी यांच्याकडे राखून ठेवले आहेत. तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कारण न देता किंवा कुठलेही कारण न देता सदर प्रक्रियेत पदाची निवड व बदल करण्याचे अधिकारी जे कोणी चार्ज अधिकारी असेल हे चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी यांच्याकडे राखून ठेवले आहेत. चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी पेठ नगरपंचायत पेठ. जाहिरात क्रमांक 2. पदभरती जाहिरात. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान महानगरपालिका अकोला. मित्रांनो, ही जाहिरात महानगरपालिका अकोला येथील आहे. अकोला महानगरपालिका अकोला राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत दिनांक 24 फेब्रुवारी 2026 ते दिनांक 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये पदाचे नाव दिले आहे. अधिपरिचारिका, शैक्षणिक पात्रता GNM, नागरी आरोग्य केंद्र 15वा वित्त आयोग, अधिपरिचारिका GNM आणि 15वा वित्त आयोग, आरोग्य सेवक MPW या पदांकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी अधिपरिचारिका आणि MPW म्हणजेच आरोग्य सेवक या पदाची भरती करण्यात येत आहे. या पदाकरिता या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे. सदर अर्जाबाबत संपूर्ण माहिती अकोला महानगरपालिका अकोला हे संकेतस्थळ दिले आहे. या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली असून अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी 11 ते 4 या कार्यालयीन वेळेत, सुट्टीचे दिवस वगळता लेखी स्वरूपात आवक जावक कक्ष, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अकोला महानगरपालिका अकोला, मुख्य पोस्ट ऑफिसच्या बाजूला, चिवचिव बाजार रोड अकोला येथे सादर करावे. तर उमेदवारांना सूचना आहे, या सदर अर्जाबाबत संपूर्ण माहिती अकोला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर, हे दिलेले संकेतस्थळ आहे, या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली असून अर्ज स्वीकारण्याची वेळ दिली आहे सकाळी 11 ते 4 या कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे, सुट्टीचे दिवस वगळता. आणि लेखी स्वरूपात आवक जावक कक्ष, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अकोला महानगरपालिका अकोला. ॲड्रेस आहे मुख्य पोस्ट ऑफिसच्या बाजूला, चिवचिव बाजार रोड अकोला येथे सादर करावे किंवा उमेदवारांना अर्ज सादर करायचे आहे. सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी 11 ते 4 या कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहे. सदर कालावधीनंतर पोस्टाद्वारे येणारे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. कालावधी झाल्यानंतर म्हणजे सदर कालावधीनंतर दिलेल्या तारखेनंतर पोस्टाद्वारे येणारे अर्ज ग्राह्य किंवा गृहीत धरण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. माननीय उपायुक्त निवड समिती सदस्य अकोला महानगरपालिका अकोला. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.